नमस्ते. मी वसंत प्रभू, महारेराचा माजी सेक्रेटरी. गेल्या काही युट्यूब व्हिडिओमध्ये आपण महारेराची बेसिक माहिती सगळी घेतलेली आहे. त्याच्यानंतरचे काही प्रश्न वेगवेगळे उपस्थित होतात, त्यांच्या काही शंका असतात, त्याबद्दलचे काही प्रश्न होते. उदाहरणार्थ काहींचं म्हणणं होतं की महारेराचा प्रकल्प जर रद्द केला तर त्याचा परिणाम ग्राहकांवर काय हो. खरं पाहायला गेलं तर महारेरा ही प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन करत असते आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इश्यू करत असते प्रत्येक प्रोजेक्टला. कायद्यामध्ये तसं त्यांना कुठलाही रद्द करण्याचा अधिकार नाहीये. तो तेव्हाच आहे जेव्हा सेक्शन 7 खाली काही गोष्टी चुकीच्या केल्या जातात, तर त्याच्यावर हिअरिंग घेऊन म्हणजे प्रमोटरलाही नोटीस देऊन महारेरा मग ते टर्मिनेट करू शकते त्या प्रमोटरला त्या प्रोजेक्टमधून. परंतु इतर वेळी महारेरा असं कुठलाही प्रोजेक्ट रद्द करत नाही. ते रद्द करण्यासाठी काही कारणं हवी असतात. परंतु नंतर असं आढळून आलं की या गेल्या काही वर्षांमध्ये असंही दृष्टिक्षेपात आलं की प्रमोटर प्रोजेक्ट सुरू करतो, परंतु त्याला हवा तसा रिस्पॉन्स मिळत नाही. म्हणजे मग असं लक्षात येतं की हा प्रोजेक्ट फायनान्शियली वायबल नाहीये. मग अशा वेळी तो विनंती करतो की मला माझा प्रोजेक्ट रद्द करायचा आहे, मग आम्हाला रद्द करू द्या. मग महारेरा असे प्रोजेक्ट काही रद्द करायला परवानगी देते, परंतु ती कशा अर्थावर देते तर एक म्हणजे त्याच्यात कोणतेही बुकिंग नसेल तर. जर त्याच्यामध्ये लोकांनी बुकिंगच केलेलं नाहीये, तो त्यांनी प्रोजेक्ट सुरू केलेला आहे, बुकिंग मिळत नाहीये, काही कारणास्तव तिथे काही बुकिंग होत नाहीये, प्रोजेक्टाला असं वाटतं की वायबल होणार नाहीये, मग अशा वेळी जर त्यांनी विनंती केली तर महारेरा त्याला रद्द करण्यासाठी एक हिअरिंग घेते आणि महारेरा त्याला रद्द करायला परवानगी देते. त्यावेळी ते चेकिंग करून घेतलं जातं की याच्यामध्ये कोणाचं बुकिंग नाहीये. परंतु आता असं पहा की काही जणांचं बुकिंग त्याच्यामध्ये जर असेल तर मग काय. सपोज 100 फ्लॅट आहे, परंतु बुकिंग हार्डली 5-10 लोकांचं झालेलं आहे, पण तरी असलं तरी 5-10 लोकांनी पैसे त्याच्यात गुंतवलेले आहेत. त्यामुळे उद्या जर तुम्ही प्रोजेक्ट रजिस्टर केला तर तो रद्द केला तर तो त्यांच्यावर अन्याय होईल. मग अशा वेळी महारेरा काय करते, महारेरा त्या प्रमोटरला सांगते की ठीक आहे, अत्यंत कमी प्रकारचं बुकिंग जर झालेलं असेल तर तुम्ही त्यांची एनओसी घेऊन या. म्हणजे तुम्ही त्यांनी केलेले पैसे त्यांना काय व्याज द्यायचं ते देऊन वगैरे सगळे करून त्यांची एनओसी घ्या की आमचे हा प्रोजेक्ट रद्द करायला काही हरकत नाही. असं जर असेल तसं तर त्यांनी सबमिट केलं तर मग महारेरा त्यामध्ये तसा निर्णय घेऊन तो प्रोजेक्ट रद्द करायला परवानगी देऊ शकते. म्हणजे अशा प्रकारे ग्राहकाला काही त्रास होणार नाही किंवा त्याच्यावर काही परिणाम होणार नाही, त्यांनी भरलेले पैसे बुडणार नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच त्या प्रकारे परवानगी द्यावी लागते. अर्थात हे बघावं लागतं की खरोखरच तिथे बुकिंग होत नाही, म्हणजे बुकिंग झालेलं आहे भरपूर प्रमाणात आणि मग मात्र जर कोणी आला तर तसं करता येणार नाही. इथे खरोखरच कठीण गोष्ट आहे. खूप फ्लॅट्स असून देखील हार्डली हाताच्या बोटावर मोजणारे फ्लॅट जर बुक झालेले आहेत, तर मग अशा ठिकाणी जर ती रिक्वेस्ट असेल तर महारेरा त्याची तपासणी करून त्याप्रमाणे मग निर्णय घेऊ शकते.